ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत एक विशेष बाब सांगायची झाल्यास तुम्हाला अन्याय अजिबात सहन होत नाही. त्याकडे तुम्ही अगदी दुर्लक्ष करू शकत नाही. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भौतिक आयुष्य तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. यश मिळवण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करतात. सोबतच आध्यात्मिक गोष्टीची देखील तुम्हाला आवड असते. आपण जेव्हा अध्यात्म या विषयाचा विचार करतो तेव्हा शनिदेवांचं महत्त्व सगळ्यात जास्त असतं. कारण आध्यात्मिक वाटचालीत पहिलं पाऊल हे शनिदेवांपासून सुरू होतं. शनिदेव तुम्हाला ती दिशा देखील देत असतात. अध्यात्माची तुम्हाला आवड असते. आध्यात्मिक प्रगती तुम्ही साध्य देखील करतात. त्यामुळे एकाच वेळी भौतिकता आणि आध्यात्मिकता या दोघांचं संतुलन तुमच्यात झालेलं असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्ये, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण ऑगस्ट महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर 8 ह्या अंकाचा प्रभाव असतो. 12 महिन्यातील 8वा महिना म्हणजे ऑगस्ट महिना होय. 8 हा शनिदेवांचा अंक आहे. आता शनिदेवांचं नाव जरी काढलं तरी प्रत्येक लोक घाबरतात. त्यांच्याविषयी प्रचंड भीती लोकांच्या मनात असते. कारण त्यांच्याविषयी समजपेक्षा गैरसमज आपल्या समाजात अधिक पसरलेले आहेत. परंतु खरं सांगायचं तर शनिदेव म्हणजे विश्वाचे न्यायाधीश होय. शनी म्हणजे कर्मकारक, शनी म्हणजे लाभकारक होय. जेव्हा आपण निसर्ग कुंडलीचा अभ्यास करायला घेतो तेव्हा कुंडलीतील सगळ्यात महत्त्वाच्या 2 स्थानांकडे आपलं सर्वप्रथम लक्ष वेधलं जातं. एक म्हणजे कर्मस्थान आणि दुसरं म्हणजे लाभस्थान. या दोन्ही स्थानांचं स्वामित्व शनिदेवांकडे आहे. शनिदेव हे न्यायाधीश आहेत. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही योग्य कर्म करा, योग्य परिश्रम करा, मी तुम्हाला लाभ देतो. अशा या अंकाचं स्वामित्व असलेल्या महिन्यामध्ये तुमचा जन्म होणं ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. या सर्व कारणामुळे कळत नकळत शनिदेवांचे गुण तुमच्यात येतात. आपले पराशर ऋषी सांगतात की ग्रहांना समजून घ्या, त्यातून तुम्हाला माणसं समजतील, आणि माणसांना समजून घ्या म्हणजे तुम्हाला ग्रह समजतील. तसंच शनिदेवांची स्वतःचे काही वैशिष्ट्ये आहे. ते जेव्हा देतात तेव्हा दोन्ही हातांनी देतात, अगदी भरभरून देतात. म्हणजे शनीसारखा देणारा दुसरा ग्रह नाही असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र त्यासाठी शनिदेवांची एक अट आहे. ते निसर्ग कुंडलीत कर्माचे कारक असल्यामुळे ते आधी तुम्हाला कर्म करायला लावतात. त्यांची दुसरी अट म्हणजे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश आहे. ते आपला न्याय कुणालाही चुकवत नाही. त्यांच्या न्यायातून कोणीही सुटत नाही. त्यामुळे या 2 गोष्टी जर तुम्हाला सांभाळता आल्या तर जीवनात तुमच्यासारखी प्रगती कोणीच करू शकणार नाही. शनिदेवांच्या प्रभावाखाली असलेले लोक हे उत्तम वकील बनतात, उत्तम न्यायाधीश बनतात. न्याय प्रक्रियेत त्यांचं खूप मोठं कार्य असतं. विशेषतः जर तुमचा जन्म ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15वाड्यात झालेला असेल तर तुमच्यावर चंद्राचा देखील प्रभाव असतो. कारण तेव्हा सूर्यदेव हे कर्क राशीत विराजमान असतात. तसंच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या 15वाड्यात तुमचा जन्म असेल तर तुमच्यावर रवी ग्रहाचा प्रभाव असतो. कारण तेव्हा सूर्य अर्थात रविदेव सिंह राशीत असतात. लग्न राशी, चंद्र राशीसह रवी राशी देखील तेवढीच महत्त्वाची असते. 8 मूलांक आणि तुमची रवी राशी कर्क किंवा सिंह हे 2 पर्याय तिथे तयार होतात. या दोन्ही पर्यायाच्या दृष्टीने विचार केला असता
सिंह म्हणजे राजा लोकांची रास होय. तर कर्क म्हणजे अत्यंत संवेदनशील किंवा जिला ग्रहांची राणी देखील म्हटलं जातं अशा लोकांची रास होय. 8 अंकाचं महत्त्व देखील शनिदेवांकडे आहे की जे परिश्रम देतात, न्याय करतात. मनाचं एक मोठेपण देखील असतं, कारण शनी हा प्रचंड मोठा व महत्त्वपूर्ण ग्रह आहे. त्यानुसार तुमच्याकडे मोठेपण असतं. तुम्ही मोठ्या मनाचे असतात. कुणाला मदतीची गरज असली तर ती मदत तुम्ही अगदी सहज करतात आणि विसरून देखील जातात. थोडक्यात इद न मम अशी तुमची एक प्रवृत्ती असते. झालं गेलं, गोष्ट संपली असा देखील एक विभाग त्यामध्ये येतो. विशेष बाब म्हणजे सर्व अंकांपैकी किंवा सर्व महिन्यांपैकी अत्यंत महत्त्वाकांक्षी लोक जन्म कोणत्या महिन्यात जन्माला येत असतील तर ऑगस्ट महिन्यात येतात. होतं काय की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 चंद्राची कर्क रास असते, तेव्हा त्या राशीत सूर्यदेव आलेले असतात. त्यामुळे अर्थातच कर्क राशीचं बळ वाढतं. परिणामी तुमच्यामध्ये प्रचंड संवेदनशीलता बघायला मिळते. राजा स्वतः आपल्या घरी आलेला असल्यामुळे या काळात कर्क रास प्रबळ झालेली असते. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या 15 रविदेव आपल्याच सिंह राशीत प्रवेश करतात, ज्यामुळे त्या काळात ते स्वतः अत्यंत प्रबळ झालेले असतात. हे लोक त्यांच्या स्वभावानुसार वागतात. सूर्य म्हणजे रविदेव स्वराशीत असतील तर सरकारी कामांमध्ये प्रचंड यश मिळतं. म्हणजे एकाच वेळी शनी आणि रवी या दोन्ही ग्रहांचं तुम्हाला सहकार्य मिळतं. अनेक वेळा आपण शनी आणि रवी यांना आदर्श शत्रू मानतो. ते पितापुत्र असतील तरी देखील त्यांच्यात शत्रुत्व असतं. ही स्थिती असताना देखील तुमचा जन्म जर ऑगस्ट महिन्यात झालेला असेल तर हे दोन्ही ग्रह तुम्हाला एकाच दिशेने प्रगती करण्याची संधी देऊ शकतात. तुम्ही थोडेसे गंभीर स्वभावाचे असतात, कारण शनिदेव हा वृद्ध ग्रह मानला जातो. जगाचे तुम्ही अनुभव घेतलेले असतात. चांगले वाईट अनुभव तुमच्या गाठीशी असतात. त्या अनुभवानुसार पुढची वाटचाल ठरवण्याची दिशा तुम्हाला माहीत असते. त्या दिशेने तुम्ही निर्णय घेतात आणि म्हणूनच तुमचे निर्णय सहसा चुकत नाही. तुमचा सगळ्यात जास्त विश्वास स्वतःवर असतो, स्वतःच्या बुद्धीवर असतो. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत अजून एक विशेष बाब सांगायची झाल्यास, तुम्हाला अन्याय अजिबात सहन होत नाही. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भौतिक आयुष्य तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात, यश मिळवण्यासाठी प्रचंड परिश्रम करतात. सोबतच आध्यात्मिक गोष्टींची तुम्हाला आवड असते. आपण जेव्हा अध्यात्म या विषयाचा विचार करतो तेव्हा शनिदेवांचं महत्त्व सगळ्यात जास्त असतं, कारण आध्यात्मिक वाटचालीत पहिलं पाऊल शनिदेवांपासून सुरू होतं. शनिदेव तुम्हाला ती दिशा देत असतात. अध्यात्माची तुम्हाला आवड असते. आध्यात्मिक प्रगती तुम्ही साध्य देखील करता. त्यामुळे एकाच वेळी भौतिकता आणि आध्यात्मिकता या दोघांचं संतुलन तुमच्यात झालेलं असतं. भौतिकतेचा जेव्हा विषय येतो तुम्हाला अत्यंत उंच प्रगती करावीशी वाटते. म्हणजे जर तुम्ही वकील असाल तर मोठं न्यायाधीश होण्यापर्यंत तुमची इच्छा असते. तुम्ही एखाद्या छोट्याशा वस्तूचं प्रोडक्शन सुरू केलं तर लवकरात लवकर भव्य कारखाना उभारावा अशी तुमची इच्छा असते. बांधकाम क्षेत्रामध्ये एखाद्या छोट्याशा स्कीमपासून तुम्ही सुरुवात केली तर 10-20 स्कीम आणि मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू करणं हे तुमचं स्वप्न असतं. म्हणजे भव्य आणि मोठे कार्य करणं ही एकीकडे भौतिक मानसिकता असताना त्याचवेळी अध्यात्म तुम्ही सोडत नाही किंवा विसरत देखील नाही. म्हणजे हा प्रथम दर्शनी दिसणारा अत्यंत मोठा विरोधाभास आहे जो तुमच्यामध्ये नैसर्गिक असतो. दान करताना तुम्ही कधीही मागे पुढे बघत नाही. म्हणजे आमच्याकडे जे जातक येतात त्यामध्ये अनेक वेळा अनेक प्रश्नांवर योग्य दान करण्याचा उपाय आम्ही त्यांना सुचवित असतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीला जेव्हा आम्ही दान करण्याचा उपाय सांगतो तेव्हा तो व्यक्ती अत्यंत आनंदित होतो. त्यासाठी ते लगेचच मोठ्या आनंदाने तयार होतात आणि ही विशेष बाब म्हणता येईल. हे जरी सर्व खरं असलं तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतात किंवा प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीमध्ये जसे काही गुण असतात तसे काही दोष देखील असतात. कोणताच माणूस कधीही परिपूर्ण नसतो. त्या दृष्टीने जर आपण विचार केला
तर 8 अंकाचा प्रभाव असल्यामुळे ज्या कामासाठी 1 तास लागला पाहिजे त्या कामासाठी तुम्हाला कधी-कधी 3-3 तास देखील लागतात. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या लगेच लक्षात येत नाही. अनेक वेळा एखादं काम आजच्या जागी उद्या आणि उद्याच्या जागी परवा करण्याची मानसिकता तुमच्यात निर्माण होते, ज्यामुळे ते काम विलंबाने होतं आणि त्यातून तुम्हाला त्रास होतो. काही वेळा कारण नसताना दुसऱ्यांच्यामध्ये तुम्ही बोलायला जातात. अनेक वेळा अपमानित व्हावं लागतं. शनिप्रधान व्यक्तीच्या बाबतीत अजून एक विशेष बाब होते की ऑगस्ट महिन्यात जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही सहज म्हणून मदतीला तयार असतात. समोरील व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊन सर्व काही तुमच्यावर सोपवतो आणि स्वतः निवांत होऊन जातो. म्हणून इतरांची मदत नक्की करा, पण ती एका मर्यादेत करा, असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. ही माहिती तुमच्या स्वभावाशी जुळत असेल तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.